नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तुमची स्वतःची व्यवसाय योजना देखील असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःच्या व्यवसायाचा प्लॅन असेल आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नसेल तर काळजी करू नका। SBI घेऊन आले आहे SBI शिशु मुद्रा कर्ज योजना। या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 5 लाख ते 50 लाखांपर्यंत ची मदत दिली जाईल। यासाठी पात्रता कोणती, लाभार्थी कोण, कागदपत्रे कोणती, अर्ज कोठे व कसा करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कोठेही स्किप करू नका। पण हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल। आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणत असतो, म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि शेअर करण्याचं काम करा। तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, प्रथम SBI शिशु मुद्रा कर्ज योजना ही नेमकी काय आहे, कशा प्रकारे आहेत किंवा कितीपर्यंतचं लोन आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं याची थोडक्यात माहिती पाहूया। स्टेट बँक ऑफ इंडियाने शिशु मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे देशातील सर्व लहान मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय अपग्रेड आणि विकसित करण्यासाठी कर्ज सहाय्य देत असतं। SBI शिशु मुद्रा कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दिले जाईल, जी खूप चांगली कर्ज योजना आहे। या योजनेद्वारे देशभरातील ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते हे कर्ज मिळवू शकतात आणि त्यांचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात। त्यांचा व्यवसाय यशस्वी झाल्यावर हे कर्ज परत करू शकतात। मग आता या शिशु मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तुम्हाला किती रुपयांची मदत केली जाते, तर तुमच्या जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा प्लॅन पाहून तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 ते 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते, जी तुम्हाला 60 महिन्यामध्ये म्हणजेच 5 वर्षात तुम्हाला ती परत करावी लागते। मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख ते 50,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते आणि ही कर्जाची परतफेड तुम्हाला किती मेहनत करावी लागते, तर 60 महिन्यात। 60 महिने म्हणजेच 12 पंचे 60 म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्हाला ही कर्जाची परतफेड करावी लागते। मित्रांनो, त्यामुळे आपला 5 वर्षामध्ये जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगल्या प्रकारे सेटल होऊ शकतो आणि सेटल झाल्यानंतर मग आपण या कर्जाची परतफेड करू शकतो। त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना अतिशय चांगली आहे। तर या योजनेवर आपल्याला व्याज किती मिळणार आहे, या रकमेवर आपल्याला व्याज किती मिळणार आहे, तर 12.5% व्याज लागू किंवा आकारले जाणार आहेत, म्हणजे 12.5%वर व्याज असून आपल्याला ही रक्कम परत करण्यास मिळणार आहे। या योजनेची विशेष बाब म्हणजे हे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध होते, त्यामुळे हमीबाबतची कोणतीही काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही। त्यामुळे SBI शिशु मुद्रा योजना ही अतिशय चांगली आहे। मित्रांनो, आता यानंतर SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेची नेमकी पात्रता काय ते पाहूया। एक, अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर तो महाराष्ट्राचा नागरिक देखील असणे आवश्यक आहे। 2, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असायला पाहिजे। 3, अर्जदाराचा स्वतःचा व्यवसाय असणे आवश्यक आहे। 4, अर्जदाराचे बँक खाते किमान 3 वर्ष जुने असले पाहिजेत। आणि शेवटचं, अर्जदाराकडे इन्कम टॅक्स रिटर्नचे संपूर्ण रेकॉर्ड असले पाहिजे। ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता आपण ही पात्रता पाहिली, आता यानंतर SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ती पाहूया। तर पहिलं कागदपत्र लागणार आहे आपल्याला आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड, तिसरं पत्त्याचा पुरावा, चौथं बँक खाते पासबुक, 5वं मोबाईल नंबर, 6 इन्कम टॅक्स रिटर्न, 7 उद्योग आधार किंवा उद्यम आधार म्हणजे तुमच्या व्यवसायाचं व्यवसाय प्रमाणपत्र
तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मग तुम्ही ऑनलाईन उद्यम आधार काढू शकता। हे कसं काढायचं त्याची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। तुम्ही घर बसल्या तुमचं उद्यम आधार काढू शकता। त्याचबरोबर तुमच्या खात्याला आधार लिंक केलेलीची पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा लिंक तुमचं आधार खात्याला लिंक असणं गरजेचं आहे। ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया। आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळची जी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे। तिथं गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं कर्जाविषयी SBI शिशु मुद्रा कर्जाविषयी तुम्हाला माहिती घेण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्याकडे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिशु मुद्रा SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेची तेथील कर्मचारी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल आणि सर्व माहिती दिल्यानंतर तिथं तुम्हाला एक अर्ज त्या बँक कर्मचाऱ्याकडून अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे। SBI शिशु कर्ज योजनेसाठीचा अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे। तो अर्ज तुम्हाला तो भरून देईल किंवा तुम्ही स्वतः भरू शकता। अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला त्यात विचारलेली जी काही सर्व माहिती आहे ती माहिती काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत ती आवश्यक कागदपत्रे छायांकित प्रती जी आहेत त्या अर्जासोबत तुम्हाला पाठीमागच्या बाजूला जोडायची आहे। आता तुम्हाला हा अर्ज बँक कर्मचाऱ्याला द्यायचा आहे। म्हणजेच तुमचा जो बँक कर्मचारी असेल किंवा तेथील जो मॅनेजर असेल त्याच्याकडे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे। यानंतर बँकेकडून तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि तुमचा अर्ज जर त्यांना योग्य आढळल्यास तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। अशा पद्धतीने SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो। निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।